हाय, मी प्रियांका. तर हे बनवायचे चालले, फ्रेंच फ्राय बनवायचे चालले. तर 2-3 बटाटे मोठे मोठे घ्यायचे, साल काढून घ्यायचे आणि असे काप करून घ्यायचे. ते पाण्यामध्ये टाकायचं आणि नंतर मग एका फडक्यानं पुसून घ्यायचे, पाण्यातनं काढायचे, फडक्यानं पुसून घ्यायचे आणि नंतर कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकायचं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकला, असं मिक्स केलं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. अशा प्रकारे तळून घ्यायचं. टाकल्या काय असं हलवायचं नाही, थोड्या वेळाने जरा हलवायचं असं. अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर टाकून हे फ्रेंच फ्राय लांबके चिरलेले बटाटे तळून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवरने क्रिस्पी होतात चांगले कुरकुरीत. तर त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर लावायचं असतं. आणि हे टोमॅटो सॉससोबत खायचं आपलं. 4 वाजता म्हणा, चहा प्यायताना, चहा पीत त्याच्याबरोबर पण आपण नाश्त्याला हे खाऊ शकतो. आता माझा मुलगा म्हणला बनव फ्रेंच फ्राय, तर त्यानेच बटाटे वगैरे आणून दिले, बनवले मी आता. चांगलं तेल टाकून द्यायचं, चांगलं तेलात असं खरपूस भाजून द्यायचं, तळून घ्यायचं आणि टोमॅटो सॉससोबत खायचं. वरून क्रिस्पी आणि आतून हा बटाटा मऊ असतो. असा बटाटा शिजेस तोपर्यंत तळून घ्यायचे चांगले. तर आता आपण काढूया. हे बघा, आपले बनले फ्रेंच फ्राईज. हे बघा, अशा प्रकारे असे बनलेत फ्रेंच फ्राईज. तर टोमॅटोच्या सॉस बरोबर टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो. तर अशा प्रकारे अजून पण हे तळून घेऊया. अशा प्रकारे मी हे सगळे तळून घेणार आहे. बघा, वरतून एकदम क्रिस्पी झालेत आणि आतून नरम झाले. तर अशा प्रकारे फ्रेंच फ्राय बनवले. धन्यवाद.